आपल्याला इथे एक वर्ग समीकरण दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ इथे थांबवू शकता आणि याला सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच काय तर एक्सची अशी किंमत शोधा जी या समीकरणाला सोडवेल. तर चला आता सोबत आपण हे उदाहरण सोडवूया. हे समीकरण सोडवण्यासाठी आपण पूर्ण वर्ग करण्याची एक पद्धत वापरू शकतो, ज्यामध्ये आपण हे समीकरण असं लिहितो बघा. सर्वप्रथम आपण लिहितो एक्सचा वर्ग वजा 8x आणि मग आपण हा एक जो आहे थोडासा दूर लिहूया, बरोबर 85 असं लिहू. आता या रिकाम्या जागेमध्ये मला अशी संख्या लिहायची आहे जेणेकरून एक्सचा वर्ग वजा 8x आणि ती संख्या मिळून एक पूर्ण वर्ग तयार होईल, म्हणजे एक वर्ग राशी तयार होईल. तर अशी संख्या कोणती असेल बरं? तर जर या ऋण 8 चा मी अर्धा केला म्हणजेच ऋण 4 आणि त्याचा वर्ग केला म्हणजे 16 आणि इथे जर का मी 16 लिहिले अधिक 16 आणि मग मी डाव्या बाजूला 16 वाढवलेत तर मला या बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला सुद्धा 16 वाढवावे लागतील, म्हणून मी लिहिल 85 अधिक 16. आता एक्सचा वर्ग वजा 8x अधिक 16 हा एक पूर्ण वर्ग बनतो. तुम्ही हे बघू शकता. हा वर्ग आहे एक्स वजा 4चा. तुम्ही याचा वर्ग करून बघा. याचा वर्ग तुम्ही केला तर एक्सचा वर्ग अधिक 2 गुणिले एक्स गुणिले ऋण 4 म्हणजेच 8x आणि अधिक ऋण 4चा वर्ग म्हणजेच अधिक 16. अधिक 1 आपण लिहूया आणि मग आपण बरोबर चिन्ह लावून 85 अधिक 16 म्हणजेच किती 101 असं लिहूया. आता हे सोडवण्यासाठी पुढची पायरी ही आहे की आपण डाव्या बाजूला हा जो अधिक 1 आहे आपल्याला इथून काढायचा आहे. तर आपण डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे वजा 1 करूया. डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे वजा 1 केल्यावर हा अधिक 1 आणि हा वजा 1 म्हणजेच आपल्याला मिळेल x वजा 4चा वर्ग फक्त. बरोबर चिन्हानंतर आपण लिहूया 101 वजा 1 म्हणजे 100. आता x वजा 4 याचा वर्ग 100 आहे. 100 हा एक पूर्ण वर्ग आहे. तर आपण लिहू शकतो x वजा 4 बरोबर 100चं वर्गमूळ. 100चं वर्गमूळ आहे धन किंवा ऋण 10. आता आपण फक्त एक्सला डावीकडे ठेवणार आहोत आणि म्हणून आपल्याला अधिक 4 करायचे डाव्या आणि उजव्या बाजूला. तर आपल्याला मिळेल एक्स बरोबर 4 अधिक 10 किंवा 4 उणे 10 म्हणजेच आपल्याला इथे मिळतील एक्स बरोबर 14 किंवा एक्स बरोबर ऋण 6. आता अशी वर्ग समीकरणं सोडवण्याची अनेक पद्धती असतात. काही लोकांना जर का वर्ग समीकरणाची उजवी बाजू 0 असेल तर सोडवायला जास्ती सहज होतं. आणि असं जर का आपल्याला लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो एक्सचा वर्ग वजा 8x वजा 84, कारण की जर का आपण दोन्ही बाजूंमधून 85 वजा केले तर उजव्या बाजूला 0 उरतील आणि डाव्या बाजूला जो स्थिरांक असेल तो वजा 84 असेल. याला जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आता मला पुन्हा एक्सचा वर्ग वजा 8x याला पूर्ण वर्ग स्वरूपात लिहायचं आहे. तर पुन्हा मी अधिक 16 करेल आणि मग राहिलेले जे वजा 84 आहेत ते लिहील. पण कारण की मी याच्यामध्ये 16 मिळवलेत, मला 16 वजा सुद्धा करावे लागतील आणि मी उजवी बाजू नेहमी 0 ठेवणार. अशा प्रकारे जर का मी हे लिहिलं तर आता मी लिहू शकतो एक्स वजा 4चा वर्ग, कारण की आपण आधीच बघितलंय की एक्सचा वर्ग वजा 8x अधिक 16 हा एक्स वजा 4चा वर्ग आहे. मग आपण लिहूया वजा 84 वजा 16 म्हणजेच वजा 100 बरोबर उजव्या बाजूला 0. आता या ठिकाणी आपल्याला तेच समीकरण मिळाले जे आपलं इथे होतं बघा, एक्स वजा 4चा वर्ग बरोबर 100 आणि मग आता आपण सोडवू अशाच प्रकारे शकतो याला. तेच उत्तर मिळेल एक्स बरोबर 14 आणि एक्स बरोबर ऋण 6. हेच वर्ग समीकरण सोडवण्याची अजून एक पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण वर्ग करण्याची गरज नाही. पण मग ते करताना आपण काय करतो तर या अंकांकडे बघतो, या संख्यांकडे बघतो, सहगुणकांकडे बघतो आणि विचार करतो की हा जो स्थिरांक आहे ऋण 84, अशा कोणत्या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार ऋण 84 असेल आणि ज्यांची जी बेरीज आहे त्यांची बेरीज ऋण 8 आहे. अशा जर का संख्या आपल्याला मिळाल्या तर आपण यांचे अवयव पाडू शकतो आणि मग याला सोडवू शकतो. तर आपण अशा संख्यांचा विचार करूया जरा. ऋण 84 तर 84 गुणाकार असलेले दोन संख्या, एक आपण विचार करू शकतो 2 गुणिले 42 आणि यापैकी एक संख्या ऋण असेल आणि एक संख्या धन असेल, कारण की यांचा गुणाकार ऋण आहे आणि आपण बघू शकतो यांची बेरीज सुद्धा ऋण आहे, म्हणजे जी मोठी संख्या आहे ती ऋण असेल. पण यांचा जो फरक आहे तो 40 आहे, पण आपल्याला फरक फक्त 8 हवा आहे. तर आपल्याला दुसऱ्या जोडीचा विचार करण्याची गरज आहे आणि जर का आपण अशा दुसऱ्या जोडीचा विचार केला आपल्याला एक जोडी मिळते ती म्हणजे 6 आणि 14. आता काय आहे की 6 आणि 14 मध्ये मोठी संख्या जी आहे ती ऋण असणार, कारण की यांची जी बेरीज आहे ती ऋण आहे आणि यांचा जो गुणाकार आहे तो 84 येतो.
तर आपल्याला अवयव जोडी मिळाली 6 आणि 14. 14 हे फक्त ऋण असणार, 6 धन असणार आणि त्याच्यामुळे आपण लिहू शकतो अवयव रूपामध्ये x अधिक 6 गुणिले x वजा 14 बरोबर 0. आता दोन अवयवांचा गुणाकार जर का 0 असेल तर आपण म्हणू शकतो की एकतर x अधिक 6 हे 0 असेल किंवा x वजा 14 हे 0 असेल आणि त्याच्यामुळे आपण लिहू शकतो x अधिक 6 बरोबर 0 किंवा x वजा 14 बरोबर 0 आणि ते आपल्याला उत्तर देतं x बरोबर ऋण 6 किंवा x बरोबर 14 आणि जे आपल्याला आधीच मिळालेलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे वर्ग समीकरण सोडवण्याच्या अनेक पद्धती असू शकतात.